गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आज ब्लॉग मी स्टार्ट केला आहे. ब्लॉग म्हणजे आज ब्लॉग नाही आहे, मिशो हॉल करणार आहे. काही गोष्टी मला घ्यायच्या होत्या, त्यातल्या मी कार्टमध्ये ॲड करून ठेवल्या होत्या आणि मिशोवरून मागवल्या आहेत. सो काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवेलच. चला ब्लॉग स्टार्ट करूया. इथे असे मी काही गोष्टी घेऊन आली. असं हा पसारा आहे. सो सगळ्यात आधी मी मागवलं आहे हे सेट ऑफ 2 आहेत, रोल 2, जे की आपल्याला किचन वगैरे क्लीन करण्यासाठी यूज होऊ शकतो असे आहेत 2. हे आय थिंक रियुजेबल आहे, आपण याला रियूज पण करू शकतो. सो म्हटलं चला घेऊन बघूया, ऑर्डर करून कसे काय यूज करून बघेल. सो हे मला कितीला भेटले इथे मी बाजूला सगळे त्याचे देईलच. थिंक देन येईल ना. हे एक मी मागवलं आहे, फ्रीज मॅग्नेट आहेत आणि हे असे फ्रीज मॅग्नेट आहेत. किचनसाठीच मी मागवले, हे आपले फ्रीजसाठी छान छान त्याच्यावर असे नोट्स आहेत छोट्या छोट्या. 6चा सेट आहे हा पण मला काहीतरी 150 वगैरे काहीतरी आहे. मला एक्झॅक्ट प्राईस माहीत नाही, मी तुम्हाला बाजूला तिथे दाखवेल प्राईस. आणि छान आहे, वुडनमध्ये आहे हे एक होता. अजून हे जे आहे ना, मी किचन क्लीनर मागवलं आहे, जे की किचन वगैरे क्लीन करण्यासाठी सगळ्या गोष्टी, ज्या आपल्या गॅस, चिमणी, या सगळ्या गोष्टी क्लीन करण्यासाठी आहे. हे म्हटलं बघू कसं आहे, यूज करून बघेल. सो हे पण किचन क्लीनर. त्यानंतर ॲक्च्युली माझं खूप दिवसापासून चाललं होतं की की होल्डर घ्यायचं होतं मला. सो फायनली मला एक छान असं की होल्डर आणि मस्त स्वस्त भेटलं आहे. सो ते एक मागवलं मी. मेटलमध्ये आहे हे आणि त्याला असं फिनिशिंग दिलीत आणि हे बाईक आहे मस्त. सो हे मी बघेल कुठेतरी लावायचं, पण हे एक मागवलं, छान आहे. याचा यूज तुम्ही बाकीच्या गोष्टीसाठी पण करू शकतात, काही किचनमध्ये वगैरे यूज करू शकतात, काही अडकवण्यासाठी, किंवा किचन की होल्डर म्हणून पण यूज करू शकतात. आणि हे जे आहेत, मी फ्रीज ऑर्गनायझर 2 पॅकेट मागवलेत, कारण की मी खूप वेळा बघितलं होतं असेच व्हिडिओमध्ये फ्रीज ऑर्गनायझर. सो मला वाटलं होतं की घ्यावं, आता कशा आहेत. याची साईज खूपच छोटे आले, एक्सपेक्टेशनपेक्षा खूप छोटी साईज आहे याची ॲक्च्युअलमध्ये. असे डब्बे आहेत, मल्टी स्टोरेज ऑर्गनायझर म्हणून तुम्ही यूज करू शकता त्याला. आता हे खूपच छोटे साईज आली, त्यामुळे बघू ठेवायचे की रिटर्न करायचं. कदाचित मी याला रिटर्न करेल, आणि प्लास्टिक पण एवढं काही ओके आहे. आणि प्राईसच्या मानाने तर बरोबर आहे, कारण की त्याची प्राईसही खूप काही 150 समथिंग काहीतरी प्राईस आहे. सो हे त्याला असं पॅकेजिंग आहेत आणि याच्यात 6 कंपार्टमेंट आहेत. याचंही प्लास्टिक काही एवढं चांगलं नाही आहे ॲक्च्युली. सो बघू, हे मी कदाचित रिटर्न करेन.
अजून एक आहे दाखवते. सो हा आहे पूर्ण 6चा काहीतरी सेट आहे. याची क्वालिटी जरा चांगली आहे त्याच्यापेक्षा. सो हे मी ठेवेल. सहाचा सेट आहे हा. त्यामध्ये असे बॉक्सेस आहेत. असे प्रत्येकी बॉक्स आहेत. त्याच्यामध्ये हे ठेवलं जेणेकरून तुम्ही काही भाजी वगैरे ठेवली तर त्यातलं पाणी म्हणजे चिटकून भाजी यायला राहत नाही. खाली तुमचे पाणी जातं खाली आणि थोडंसं पाणी उरलेलं असेल. हे कंपार्टमेंट असे आहेत. सो हे छान आहे. इट्स द प्राईस. सो आता मी त्यांना सगळ्यांना वॉश करून घेईल आणि मग नंतर मी यूज करेन. सो दॅट्स इट. सगळ्यात जास्त मला तर फक्त ते हे आवडलं आहे, की होल्डर आणि फ्रीज मॅग्नेट. मस्त वाटलं आहे ते, छान आहे. ते प्लास्टिकच आहे त्यामुळे बघू आता याचं काय करायचं, रिटर्न करायचं ते काय. सो हा छोटासा असा मिनी हॉल होता, मिशो हॉल. आणि कसा वाटला आहे मला नक्की सांगा. तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या लिंक इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटेलच. सो जाऊन नक्की चेकआउट करा आणि आवडले तर घ्या. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.